आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आमंत्रण मिळालं। 22 जानेवारी नंतर रामलल्लाच्या दर्शनाला येणार। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांना पत्र। पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातही थंडीत वाढ होण्याचा अंदाज। दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट। विमानतळावरती 24 तास पुरेशी सुरक्षा आणि वॉर रूम। विमानांचा विलंब टाळण्यासाठी युद्धपातळीवरती उपाययोजना। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या विमानतळांसाठी अतिरिक्त सूचना प्रसिद्ध। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती उद्या जम्बो ब्लॉक। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। 80 वर्षावरील निवृत्त वेतनधारकांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट। निवृत्ती वेतनात 20 ते 100% वाढ। राज्य शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांसाठी निर्णय। मळीच्या निर्यातीवरती 50% निर्यात शुल्क लागू। देशांतर्गत घटलेल्या इथेनॉलच्या एकंदर उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। 11,000 रुपये प्रति टन दरानं मळी खरेदी करून निर्यात करायची असल्यास 6,000 रुपये निर्यात शुल्कही मोजावं लागणार। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक। मध्यरात्री तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी नसल्यानं संतप्त। प्रशासनाला धारेवर धरत रुग्णालयाला टाळं ठोकण्याचा इशारा।